सकाळची वेळ शरीराच्या जैविक घड्याळासाठी खूप महत्त्वाची असते. सकाळी काही सवयी वारंवार केल्या तर त्याचा हळूहळू परिणाम शरीराच्या ऊर्जा, पचन, हार्मोन्स, हृदय, स्नायू आणि रोगप्रतिकार शक्तीवर होऊ शकतो. आतून कमजोर होणं हे एकदम होत नाही, तर ते रोजच्या छोट्या चुकींमुळे हळूहळू घडत जातं. पहिली चूक म्हणजे उठल्याबरोबर मोबाईल बघणं. सकाळी उठल्यावर सोशल मीडिया, बातम्या यामुळे मेंदूवरती ताण वाढतो. तणावाचे हार्मोन्स वाढू शकतात आणि दिवसाची सुरुवात अस्थिर वाटू शकते. लक्ष आणि कामाची क्षमता कमी होते. म्हणून उठल्यावर पहिले 20 ते 30 मिनिटे मोबाईल टाळा. दुसरी महत्त्वाची चूक म्हणजे उठल्यावर पाणी न पिणं. पाणी जर आपण पिलो नाही तर थकवा, बद्धकोष्ठता, डोकं जड वाटणं, त्वचा कोरडी पडणं यासारखी लक्षणे दिसतात. यासाठी काय करावं तर सकाळी उठल्यावर हळूहळू 1 ते 2 ग्लास पाणी प्या. तिसरी चूक म्हणजे नाश्ता टाळणं. सकाळी जर आपण नाश्ता टाळला तर भूक जास्त लागते आणि नंतर मग आपण जास्त खातो. त्यामुळे ऊर्जा कमी वाटते. काही लोकांमध्ये साखरेतील चढ उतार जाणवू शकतात. चांगला नाश्ता घ्या, जसं की प्रथिन, फायबर, हलकं कार्बोहायड्रेट म्हणजेच पोहे, शेंगदाणे, उपमा, अंडी, डाळी. दुसरी चूक म्हणजे उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी पिणं. रिकाम्या पोटी जास्त चहा कॉफी घेतलं तर पित्त वाढतं, अस्वस्थता वाढू शकते, पोटात जळजळ वाढते. यासाठी काय करावं तर आधी पाणी प्या, मग थोड्या वेळाने चहा नाश्ता घ्या. शौचाची वेळ दाबून ठेवू नका. सतत घाईत जर शौच रोखली तर बद्धकोष्ठता, पोट फुगणं, अस्वस्थता, पचन नीट होणं यासारख्या समस्या होतात. यासाठी रोज एकाच वेळी शौचाला जाण्याची सवय लावा. सकाळी सूर्यप्रकाश न घेणं. सकाळचा नैसर्गिक प्रकाश शरीराचं जैविक घड्याळ संतुलित ठेवण्यास मदत करतो. झोपेच्या गुणवत्तेला मदत करू शकतो. यासाठी काय करावं तर 10 ते 20 मिनिटे सकाळचा प्रकाश घ्या. अजिबात हालचाल न करणं. उठल्याबरोबर लगेच बसून राहणं यामुळे स्नायू कडक होतात आणि रक्ताभिसरण कमी होतं आणि सुस्ती चढते. यासाठी दररोज चाला, हलका व्यायाम करा. दुसरी चूक म्हणजे कमी झोप घेणं. जर झोप कमी घेतली तर आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होते. त्यामुळे थकवा, चिडचिड निर्माण होते, लक्ष कमी होतं. म्हणून 7 ते 8 तासाची झोप आवश्यक घ्या. सकाळी जास्त गोड किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं. बिस्किटे, गोड पेय, जास्त साखर खाल्ली तर ऊर्जा लगेच येते, पण लवकर कमीही होऊ शकते आणि पुन्हा भूक लागू शकते. दुसरी चूक म्हणजे रिकाम्या पोटी जड व्यायाम. 50 वर्षानंतर चक्कर येऊ शकते, थकवा येऊ शकतो, शरीरावरती जास्त ताण येऊ शकतो. यासाठी काय करावं तर शरीरानुसार व्यायाम करा. सकाळपासून तणाव आणि घाई. उठल्यावर लगेच काम, वाद, काळजी करू नका. यामुळे मानसिक थकवा वाढतो, मूड बदलतो. म्हणून 5 ते 10 मिनिटे शांत बसा, प्रार्थना करा, श्वसन करा. प्रथिनांचा अभाव. फक्त चहा आणि बिस्किटे हा नाश्ता घेऊ नका. यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि लवकर भूक लागते. त्याऐवजी नाश्त्यामध्ये दूध, डाळी, अंडी, दही, कडधान्ये घ्या. यामुळे शरीर कमजोर होत नाही. शरीर जर कमजोर असेल तर सतत थकवा जाणवतो, आपण वारंवार आजारी पडतो, केस गळतात, स्नायू कमी होतात, पचन बिघडतं, झोप चांगली लागत नाही. ही लक्षणे इतर कारणांनीही होऊ शकतात. त्यामुळे जर सतत दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. दुसरं महत्त्वाचं म्हणजे सकाळची दिनचर्या अशी ठेवा. सकाळी उठा, पाणी प्या, थोडासा सूर्यप्रकाश घ्या, शौचाला जावा, व्यायाम करा आणि नाश्ता वेळेवर घ्या. यासारख्या जरी छोट्या सवयी लावल्या तरी खूप फरक पडू शकतो.